छोटी आहे फाटून जाईल हो पाण्यात पडले फाटेल 20 रुपये काढून दाखवा ना पहिले काढून ही दाखवा बरं दाखवा ना चल पैसे चेक करूया एक 2 रुपये माझ्याकडे पण आहे 6 रुपये माझ्याकडे पण 1 2 किती झाले अरे हे कोण आले आजोबा आले असतील पतंग खरेदायला लेकराला काय करते ते लहान मुलाचा केवढं नाही 30 असरी पण द्या थँक्यू काका मला सांगतोय आमची अरे माझे पैसे मी दिले ना नाही पण आम्ही दिले माझे आम्ही चूज केले जाऊ दे 25 रुपयाचं आपल्याकडे भरपूर पैसे आहेत बँकेत आहेत ग्रॅज्युटी आहे मुलगा खोऱ्याने पैसे उधळतोय आता मी ठरवले पतंग आणायचा आणि मस्तपैकी पतंग उडवत राहायचं बस अहो पतंगराव तोंडाला खरकट लागले ते पुसा आधी एवढं काय झालं अरे आता हरी हरी करायचे दिवस आहेत तर ह्यांना पतंग उडवण्याचे डोहाळे लागले हे सगळं लहान मुलांचं काम आहे तुला एक घटना सांगतो आमच्या ऑफिसमधलीच घडलेली आहे आमच्या ऑफिसला एका मोठ्या मशीनची डिलिव्हरी द्यायची होती मशीन ट्रकमध्ये चढवलं आणि गेटमधनं बाहेर काढणार तर 2-3 इंच फक्त जास्त झालं त्यामुळं ट्रक अडकला मोठमोठे इंजिनियर आले त्याच्यावर चर्चा सुरू झाली पण कुणालाही काही जमेना मला एक सांग त्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस अहो मी काही इंजिनियर आहे का दॅट्स व्हाय हेच चुकतं तुमचं हे काम छोट्या माणसाचं ते काम मोठ्या माणसाचं अगं एवढा मोठा प्रॉब्लेम पण ट्रक ड्रायव्हरने चुटकीसरसे सोडवला तो कसा काय सोडवला विचार करा जरा डोकं चालवा मी आता पतंग उडवतो चल्ली चल्ली रे पतंग मेरी चल्ली रे चल्ली चल्ली रे पतंग मेरी चल्ली रे आता काय झालं काही नाही इथे फक्त बघ अरे कालच्या आजोबा आले हेच पतंग उडवत का वाटतंय तर तेच ना
ए मुलांनो, मला जरा पतंगाला कन्नी बांधून द्या ना. आम्ही आता आमचं पतंग उडवतोय. अरे तुम्ही जर मला कन्नी बांधून दिली ना, तुम्हाला सगळ्यांना एक एक चॉकलेट देईन, चॉकलेट. आईने सांगितले अनोळखी माणसाकडनं काही घ्यायचं नाही. हो काका, मला एवढं पतंगाला कन्नी बांधून देता का? ही काय पतंग उडवायची जागा आहे का? सॉरी सॉरी सॉरी, मला येत नाही, पण मी प्रयत्न करू शकतो. येतंय का तुला? तर सांग, प्रयत्न कसला करतो? प्रयत्न करतो म्हटला. छोटा सा कुछ भी लकड़ी जैसा कुछ ले लो, उससे ऊपर एक फिर इससे ऊपर ये यहाँ से यूं आजोबांचं तर काम झालं. उडाला का पतंग? मला माहितीच होतं. जस्ट किडिंग. अगं ते यूट्यूबवर बघून कन्नी बांधत होतो ना, त्याच्यातच सगळा वेळ गेला. पतंग उडवायला वेळच मिळाला नाही. उद्या नक्की उडून दाखव. अहो, यूट्यूबवर बघून कुणी कन्नी बांधतं का? ज्याच्याकडून घेतलं त्याच्याकडनंच नाही का बांधून घ्यायचं? चला, या निमित्तानं का होईना कन्नी बांधायला शिकलात. हळूहळू पतंगही उडवायला शिकाल. असेच प्रयत्न करत राहा. हाँ बाबा, आहात का? आवाज येतोय नीट? मस्त मस्त. चला बेटा, आजोबांना हॅलो म्हणा. म्हणा बेटा. कशी आहेस तू? आजोबा आहेत ना, बोलायचं आहे त्यांच्याशी. चला पिल्लू. असू दे असू दे. काय म्हणते? बाबा, ती परत नेहमीसारखी मूडमध्ये नाही. मी तिला जरा ठेवतो आणि नंतर निवांत बोलतो. एक मिनिट. हळू 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 बेटा. चल चल, कमॉन. हां, इथे खेळ व्यवस्थित, आई येईपर्यंत. हां, ओके. हां बाबा, कसे आहात? सध्या पतंग आहे त्यांच्या डोक्यात. काय पतंग? तेही पुस्तक वाचून, अभ्यास करून. अहो, पतंग उडवायचं असेल ना तर लहान मूल होऊन उडवायचं, केअर फ्री. मला एक सांग, तू लहानपणी कसा उडवायचास पतंग? एक उडवैया घ्यायचा, त्याला म्हणायचं उडवायचं पतंग, बस. उडवैया? एक मिनिट. ओ, लॉन्चिंग. ती धडपडली वाटते. मी जरा येतो, एक मिनिट. सो व्हॉट आय वाज सेइंग इज की टेक समबडी विथ यू अँड यू कॅन डू इट. ठीक आहे? हां, भेटू परत. चला. तू येशील माझ्याबरोबर बागेत पतंग उडवायला? जस्ट किडिंग.
इथे बघते बघ, कालचे आजोबा आले. आहे ना, तिकडे उभे राहा आणि मग हे मी उडवतो. हा जरा आणि उडेल, जरा लांब उभे राहा तिकडे. हा जरा लांब. मी सांगितलं ना की उडवायचा. 1 2 3 उडव उडव उडव. अरे हो हो. काय करताय ते येडे. 2 3 उडव. अरे जरा उंच उडी मार, उंच. अरे जोरात, एवढं काय जोरात, अजून जोरात. आजोबा मी जातोय. मी चालोय. मी जातोय. अरे जरा एकदा फक्त हॅलो हॅलो. ए बाळांनो, मला पतंग उडवायला मदत करा ना, जरा याला झटका द्या ना असा. आईने सांगितलंय अनोळखी माणसांना काही द्यायचं पण नाही. सोबांचा पतंग तर फुस. इकडे ये. कुठे होतात दिवसभर? आज पण नाही उडाला पतंग? मला नाही उडवायचा पतंग. काय झालं? काय नाही. सांगा ना, काय झालं? नको, तू हसशील. अगं माझा भाऊ आहे ना, खूप छान पतंग उडवायचा. पतंग उडवताना त्याचे हात असे झपाझप वळायचे. निळ्या शार आकाशामध्ये त्याचा पतंग जेव्हा असा चमचमायचा ना, तेव्हा मलाही असं वाटायचं की आपणही असाच पतंग उडवावा. पण मला कधी जमलंच नाही. मी त्याच्या पाठीमागं कायम आसारी धरूनच उभा असायचो. तुला तर माहिती आहे ना, मी किती वेंदळा येते. बुटाला नाडी बांधणं, गाडी व्यवस्थित जागेवर पार्क करणं, त्याच्यानंतर कुलपात किल्ली घालणं, चहा गाळणं, नोटा मोजणं, बँकेचा चेक भरणं, शर्टाची बटणं लावणं. अहो, एखादा ट्रक ड्रायव्हर जर इंजिनियरचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, तर तुम्हीसुद्धा लहान मुलांपेक्षा खूप उंच पतंग उडवू शकाल. तुम्ही तर माझे पतंग आहात. आणि तू दोर. मी हेलकावे घ्यायला लागलो की तू ओढलं खाली. दोरशिवाय पतंग जागेवर येतो का? ए ए ए उठ ना, उठ उठ. काय झालं? अगं आता मला कळलं पतंग कसा उडवायचा ते. उद्या सकाळी कसा पतंग उडवतो बघ. पतंग पतंग पतंग. झोपा आता मुकाट्यानं. ऐक ना. काहीतरी सांगत राहतात. अगं ऐक ना. ए मुलांनो, इकडे या, इकडे या, इकडे या. ए मुलांनो, हा या 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 इकडे या. तुम्ही काय करताय? आज आजोबांची पतंग फूस नाही. हा बघा,
अब बघा मजा आता मजा बघा कशी आजोबांची हा गॅस बघा बघा कसा चाललाय वरती आता कसा चाललाय बघा